तलवारीची सुद्धा धार तेच होती. म्हणून बसल्या पूर्ण मराठ्यांना मी तर सांगू इच्छितो आहे की भविष्यात जर प्रगती करायची असेल तर दोन्ही धारी सुद्धा तुमच्या असल्याच पाहिजे. तुमची ज्ञानाची लेखणीची धार असलीच पाहिजे, तुमच्या तलवारीची सुद्धा धार तितकी धारदार असलीच पाहिजे. जे काही साध्य लेखणीने होत नाही ते तलवारीने करायचं, जे तलवारीने साध्य होत नाही ते लेखणीने करून दाखवायचं. आणि ही डोक्याची उंची खूप मोठी असायला पाहिजे. संभाजी महाराजांची खूप मोठी उंची होती. काय इतिहासामध्ये बरेचदा लिहून ठेवलेलं आहे. लाल बहादूर शास्त्रीची उंची 5 फूट 2 इंची होती. शिवाजी महाराजांची उंची 5 फूट 4.5-5 इंचच होती. संभाजी महाराज काही धिप्पाड नव्हते, देखणे होते, शरीराने एकदम काष्ट होते आणि धाडधाकट होते, पण त्यांची उंची जास्त नव्हती. नेपोलियन बोनापार्ट 5 फूट 2 इंच होता. नेपोलियन बोनापार्ट एकदा रणांगणावर उभा असताना एक सैनिक त्याच्या बाजूला येऊन उभा राहिला. त्या सैनिकाने नेपोलियनला म्हटलं की नेपोलियन तू सम्राट आहेस म्हणे, पण तुझी उंची 5 फूट 2 इंच आहे म्हणे. मी साधा सैनिक आहे म्हणे, माझी उंची म्हणे 6 फूट 4 इंच आहे म्हणे, तू तर माझ्या पोटा इतकाही येत नाही. नेपोलियन बोनापार्टने त्याला सांगितलं की तुझी पायापासून खांद्याची उंची माझ्यापेक्षा खूप जास्त आहे म्हणे बेटा, पण माझी म्हणे खांद्यापासून डोक्याची जी उंची आहे म्हणे तुझ्यापेक्षा खूप 100 पटीने जास्ती असल्यामुळे मी नेपोलियन बोनापार्ट आणि सम्राट आहेस म्हणे. हे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी करून दाखवलं. त्यांची शरीराची उंची जरी जास्ती नव्हती तरी त्यांची बुद्धीची उंची खूप जास्ती होती. आणि ही बुद्धीची उंची कशासाठी जास्ती असायला पाहिजे? कारण की काही गोष्टी अशा असतात की ज्या लेखणी करून जातात त्या आम्हाला समजत नाही. ते समजायला आम्हाला कधी काळ लागून जातात. काही समाजाला 350 वर्षापूर्वी समजलं ते आम्हाला आज समजलं नाही. मी पुण्यामध्ये गेलो, तिथं संभाजी उद्यान आहे. संभाजीचं नाव आहे त्या उद्यानात. तिथे खूप मोठा बगीचा आहे. हा बगीचा तर तिथल्या लोकांनी संभाजीच्या नावावर मिळून घेतला. मग आता या संभाजीच्या बगीच्यामध्ये कोणाचा पुतळा असायला पाहिजे? सांगा जरा मला कोणी की कोणाचा पुतळा असायला पाहिजे तिथं? सांगा जरा, कोणी पाहिलंय का ते उद्यान? शोकांतिका हे आहे की नाव संभाजीचं आहे पण पुतळा मात्र कोणीतरी तिसऱ्याच माणसाचा आहे. हे समजायला आम्हाला इतके 350 वर्ष आज लागलेलं आहे, कारण की आमच्या लेखणीची धार तेवढी धारदार नव्हती. तिथं पुतळा कोणीतरी दुसऱ्या माणसाचा आहे आमच्या नावावर. आणि संभाजी महाराजांना आयुष्यात त्रास या त्यांच्या ज्ञानामुळे पण झालेला आहे. संभाजी महाराजांनी त्यांच्या याच्यातनं अष्टप्रधान पद्धती काढून टाकल्या होत्या. अष्टप्रधान पद्धती म्हणजे छोटीशी गोष्ट असते की आज जसं एखादा CM असतो त्याला काही PA असतात, सेक्रेटरी असतात, काही त्याचे गव्हर्नमेंट PA असतात, पर्सनल PA असतात. हे शेवटी राजापर्यंत पोचू देत नाही. म्हणून संभाजी महाराजांनी अष्टप्रधान पद्धतीचा विरोध केला असताना शिवाजी महाराजांनी त्यांना वयाच्या 14व्या वर्षीच विचारलं की संभाजी महाराज हे तर माझे इतके नित्यवंत लोक आहेत आणि तू यांचा विरोध का करतो? तेव्हा संभाजी महाराजांनी शिवाजीला काय उत्तर दिलं? म्हणे योद्धा जो असतो, जो सैनिक असतो म्हणे, त्याचं रक्त जेव्हा भूमीवर सांडते म्हणे तर ते 5 मिनिटात मातीत वाढून जातं म्हणे, उन्हामध्ये वाढून जाते, हवा आली तर मातीमध्ये मिसळून जाते म्हणे, पाऊस पडला तर पडलं जातं म्हणे, वाहून जातं म्हणे. या योद्ध्याच्या रक्ताच्या कोणत्या खुणा कुठं राहत नाहीत म्हणे. पण एका कारकुनाने जर छोटीशी चूक केली म्हणे किंवा त्याच्या शाहीने लिहून ठेवलेलं जे पुस्तक असतं म्हणे त्याचं ते जर त्यांनी लिहून ठेवलं तर ते वर्षाच्या इतिहासावर परिणाम करतो. आणि शिवाजी संभाजी महाराजांच्या चरित्राचं हनन झालं होतं तर त्याला कारण तेच होतं की कोणीतरी एका कारकुनाने त्यांच्याविषयी वाईट लिहून ठेवलेलं होतं. असे अनेक समाजात पसरून ठेवले होते किंवा संभाजी महाराज शिवाजी महाराज हे मुसलमानांचे कर्दनकाळ होतं. असा कधीही इतिहासात नव्हता. 33% मुसलमान हे शिवाजी महाराजांचे सैनिक होते. त्यावेळेसची ही राजनीती होती. शिवाजी महाराजांच्या सैन्याचा पहिला जो कोणी सेनापती होता त्याचं नाव नूर खान बेग होतं. शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकामध्ये 30 पैकी 10 मुस्लिम पठाण होतं. तर हे गैरसमज काढून टाका आणि ते काढण्यासाठी तुम्हाला संभाजी महाराजांसारखं ज्ञानी व्हावं लागेल. म्हणून कधी जर मला कोणी विचारलं की डॉक्टर अभय पाटील तुमची जात काय आहे, तर मी त्याला नेहमी सांगत असतो की जाती ना पूछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का, पडी रहने दो म्यान. भविष्यात जर कोणाची हे करायचं असेल तर त्याच्या ज्ञानाचं हे करायला पाहिजे, त्याच्या जातीचं नाही. माणूस जातीने मोठा होत नाही. ब्राह्मण सुद्धा ही काही जात नाही आहे. विषयाच्या वेगळं जाऊन 2 मिनिटं सांगतो. ब्राह्मण हे शिक्षण आहे. जन्मानुसारे शूद्रम कर्माण ब्राह्मण भवंती. माणूस हा कर्माने ब्राह्मण होतो, हा जातीने कधीही ब्राह्मण नसतो. ज्ञानाने
माणूस ब्राह्मण होतो आणि मोठा होतो. म्हणून संभाजी महाराजपासून काही जर मराठ्यांनी घ्यायचं असेल तर ते ज्ञान आहे. त्याच्यानंतर संभाजी महाराजांच्याबद्दल सगळ्यात मोठा गुण जो मला त्यांचा ऐकला आवडला तो त्यांच्यामध्ये भीती नव्हती. मृत्यू, ते कधी आपल्या आयुष्यातील मृत्यूला घाबरले नव्हते. म्हणून मी तुम्हाला मराठ्यांना सांगतो की आयुष्यात जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर डेअर टू फेल, घाबरू नका. कोणतंही जर साध्य करायचं असेल एखादी गोष्ट आयुष्यात, संभाजी महाराजांना तर माहीत होतं की मृत्यू कधी ना कधी निश्चितच आहे. औरंगजेबाच्या 5 लाख सैन्याची लढायचंच आहे, आपलं तर सैन्य फक्त 60,000च आहे. आलं लक्षात? तर त्याच्यानंतर त्यांनी काही हार मानली नाही, ते काही रणांगण सोडून चालले गेले नाही. आदिलशाही निजामशाहीमध्ये ते आरामशीर जगू शकले असते, पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी मृत्यूकडे आपलं हे केलं, लक्ष घेतलं. आणि लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये फक्त त्याच लोकांच्या जयंत्या साजऱ्या होतात ज्यांनी या देशासाठी, या समाजासाठी, या प्राणासाठी आपलं आयुष्य दिलेलं आहे. धीरूभाई अंबानीची जयंती साजरी होत नाही. 15,000 कोटी रुपये त्यांनी सोडले असतील, त्याच्यासाठी त्याच्या मुलांनी त्याचे भांडणं केलेले आहेत. मेल्यानंतर बापालाही शिव्या दिलेल्या आहेत, आईशी सुद्धा भांडणं केलेले आहेत. आणि कोण त्याची जयंती साजरी करतं? किती जरी पैसा सोडला तर जयंती साजरी करणार नाही. जयंती या देशात होईल तर ते फक्त भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचीच. भविष्यात संभाजी महाराजांनी दुसरी गोष्ट महत्त्वाची काय केली तर त्यांनी मित्र जोपासले. औरंगजेबाच्या युद्धामध्ये त्यांना सगळ्यात काय महत्त्वाचं आलं तर त्यांचे मित्र आले. 9 वर्षाचे असताना जेव्हा संभाजी महाराज आग्र्याला गेले होते तेव्हाच त्यांनी तिथं औरंगजेबाच्या दरबारात जायचे. तिथं मित्रमंडळी त्यांनी तयार करून ठेवली जे त्यांना अनेक वर्षानंतर कामात आले होते. त्याच्यानंतर एक छोटीशी गोष्ट सांगायची म्हणजे त्यांचे 2 मित्र धनाजी आणि संताजी. म्हणजे मित्राचं प्रेम किती असावं आपल्या मित्रावर याचं एक खूप मोठं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. संगमेश्वरला संभाजी महाराजांना पकडण्यात आलं होतं. रघुनाथ स्वामींनी संभाजी महाराजांना पकडून दिलं होतं गणू शिर्केच्या माध्यमातून. गणू शिर्केने हे कशासाठी केलं? कारण की गणू शिर्केला ज्ञान नव्हतं, तसा बुद्धिवान नव्हता. रंगनाथ स्वामी हा हुशार होता, त्याला संभाजी महाराजांना पकडून द्यायचं होतं. कारण की संभाजी महाराजांनी समाजातले जे पायंडे होते त्यांना, जे निष्ठ पायंडे होते ते तोडण्याचा प्रयत्न केला होता. म्हणून त्याला संभाजी महाराजाला पकडायचं होतं. जेव्हा धनाजी आणि संताजींना हे माहीत पडलं तर धनाजी आणि संताजी आपलं सैन्य घेऊन संगमेश्वरला आले. संगमेश्वरला आल्यावर त्यांनी तिथं पाहिलं की संभाजी महाराजांचा वाडा जाळलेला होता, अनेक प्रेतं पडलेली होती. गोरखनाथ त्र्यंबकनाथ म्हणून तिथे एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाने धनाजीला आणि संताजीला म्हटलं की 2 मिनिटं थांबा. तर धनाजी आणि संताजी म्हणाले की नाही, आम्हाला आमच्या मित्राला वाचवायचं आहे म्हणे, त्याला ते घेऊन गेलेले आहेत म्हणे, त्याला शोधायचं आहे म्हणे. पण तिथं तो ब्राह्मण म्हणाला की रे 2 मिनिटं उतर म्हणे. धनाजी म्हणे तुझे वडील इथं वारलेले आहेत. तर धनाजी उतरले. त्यांनी 2 मिनिटात ते खाली उतरले, आपल्या वडिलांचे डोळे बंद करून टाकले. आणि डोळे बंद केल्यानंतर त्यांनी आपल्या गळ्यातली सोन्याची माळा काढून त्या ब्राह्मणाला दिली. ब्राह्मणाला दिल्यानंतर ते दोघे जण घोड्यावर बसून निघून गेले. आणि त्यांनी ब्राह्मणाला सांगितलं की माझ्या वडिलांचा अंत्यसंस्कार तू कर म्हणे, कारण की तो जीव गेला म्हणे, पण तो जिवंत माझा मित्र आहे म्हणे, त्याला मला वाचवायला जायचं आहे. संभाजी ब्रिगेडला काय करायचं आहे की अशी माणसं जोडवायची आहे. आणि माणसं जोडण्यासाठी काय करावं लागतं एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक वडील घरी बसलेले असतात. बसता बसता त्याचे वडील, त्याचा मुलगा त्याला खूप त्रास देत असतो. ही गोष्ट अनेकांनी ऐकली आहे पण कुणाशी सांगावं वाटतंय. तो जगाचा नकाशा आपल्या मुलाच्या हातात देतो, तुकडे तुकडे करून त्या मुलाच्या पुढे तो नकाशा टाकतो. नकाशा टाकल्यानंतर तो मुलाला म्हणतो की या जगाचा पूर्ण नकाशा जोड म्हणतो. कारण त्याच्या वडिलांचं उद्दिष्ट एवढंच उद्दिष्ट असतं की हा मुलगा 2-3 तास त्याच्यात गुंतून राहील, 2-3 तास मी शांततेने काम करेल, पण 5 मिनिटात मुलगा वापिस येतो. तो नकाशा पूर्ण जोडलेला असतो. त्याच्यानंतर तो पुढे विचारतो की तू हे कसं काय साध्य केलं? तर तो मुलगा म्हणतो पप्पा म्हणते या पृथ्वीच्या नकाशाच्या मागे एका माणसाचं चित्र होतं म्हणे, मी त्या माणसाला जोडलं म्हणे आणि जग आपोआप जोडलं. संभाजी ब्रिगेडला हेच सांगेल की त्यांनी माणसं जोडायला पाहिजे. मान अपमान अहंकार मराठ्यांनी बाजूला ठेवायला पाहिजे. कुठंतरी थोडीशी मान झुकवता आली पाहिजे. गवतासारखं कुठंतरी थोडंसं लवचिक होता आलं पाहिजे. आणि माणसं जोडवसाल तर पूर्ण विश्व आपोआप तुमच्या पदरी येईल. तुम्हाला माणसं जोडवण्याचीच गरज आहे. त्याच्यानंतर काय पाहिजे आयुष्यात मोठं होण्यासाठी काय पाहिजे? विषयाला थोडासा आवडता घालतो आहे, बरंच काही बोलायचं आहे पण वेळ खूप होऊन चाललेला आहे. माणसाला आयुष्यात मोठं होण्यासाठी काय पाहिजे? संभाजी महाराज होण्यासाठी काय पाहिजे आयुष्यात? तुम्हाला आस्था पाहिजे, तुम्हाला प्रेम पाहिजे लोकांसाठी, तुम्हाला देशासाठी प्रेम पाहिजे, समाजासाठी प्रेम पाहिजे, तुम्हाला
तुम्हाला व्यवस्था पाहिजे. व्यवस्था म्हणजे नियोजन. आस्था असल्याशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही. समाजावर प्रेम असलं पाहिजे. संभाजी महाराजांनी आपला जीव दिला आपल्या समाजासाठी. इतकं प्रेम त्यांचं समाजावर होतं. औरंगजेबाने जेव्हा संभाजी महाराजांना विचारलं की संभा बता कहा वो कौन काफिर थे जिन्होंने तुम्हें मदद की करे, पण संभाजी महाराजांनी त्यांची नावं नाही सांगले. इतकी त्यांना आस्था आपल्या मित्रांवर होती. इतके चांगले मित्र असायला पाहिजे. इतकी चांगली आस्था आपल्या मित्रावर समाजावर असल्याशिवाय तुम्ही मोठे होऊ शकत नाही. तशी माणसाने मोठं होण्यासाठी मनाची अवस्था करून घ्यायला पाहिजे. मानसिक अवस्था करायला पाहिजे. म्हणजे मृत्यू येणार हे माहीत आहे. ती मानसिक अवस्था संभाजी महाराजांनी करून टाकली होती की मरायचं आहे, पण कशासाठी? समाजासाठी मरायचं आहे. आणि तसं नियोजन केलं. आज इथं आलो तर या गोष्टीचा मला गर्व वाटलं की संभाजी ब्रिगेडचं आजचं नियोजन मला खूप आवडलं. प्रत्येक गोष्ट टाईमवर सुरू झाली, व्यवस्थित झाली. स्वागत समारंभामध्ये वेळ गेलेला नाही. मला वाटते काहीतरी संभाजी ब्रिगेड संभाजी महाराजाचे गुण अंगीकरण करत आहे, याचा मला खूप आनंद वाटला. म्हणून मोठं व्हायसाठी आस्था, अवस्था, व्यवस्था, एम, ॲटिट्यूड अँड ॲक्शन. ॲक्शन घेतल्याशिवाय माणूस आयुष्यात मोठा होत नाही. माणसाला आयुष्यात चालाक पण असायला पाहिजे. मराठी समाजाने चालाक व्हायलाच पाहिजे. थोडंसं चतुरी व्हायला पाहिजे आणि थोडंसं चालू पण आयुष्यात व्हायला पाहिजे. माणूस थोडासा चालू असायला पाहिजे. त्याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगून इच्छितो. बऱ्हाणपूरचं युद्ध झालं होतं. संभाजी महाराजांनी बऱ्हाणपूरवर युद्ध केलं होतं आणि पहा संभाजी महाराजांनी तिथं आपली चालाकी कशी दाखवली, आपलं चातुर्य कसं दाखवलं आणि थोडासा चालूपणा कसा संभाजी महाराजांनी आयुष्यात दाखवला. संभाजी महाराजांचं राज्याभिषेक होऊन 15 दिवसच झाला. बहादूर खानला वाटलं की बा ज्या माणसाचा राज्याभिषेक 15 दिवसापूर्वी झाला तो कसा काय बऱ्हाणपूरवर चालून येईल. म्हणून बहादूर खान जो औरंगजेबाचा दूध भाऊ होता त्यांनी काय केलं की आपल्या मुलीचं लग्न त्याच काळात ठेवलं. औरंगाबादीला लग्न ठेवलं. त्याची 8,000ची सैन्य होती. 5,000 सैनिक घेऊन तो औरंगाबादला निघाला आणि 3,000 सैनिक त्यांनी पाठीमागं बऱ्हाणपूरमध्ये ठेवले. बऱ्हाणपूरमध्ये त्यांनी काय केलं की काकर खान म्हणून त्याचा जो हे होता चेला त्याला पूर्ण हातात कारभार दिला. संभाजी महाराजांनी काय केलं की 25,000चं आपलं सैन्य बऱ्हाणपूरच्या आजूबाजूच्या जंगलामध्ये पेरून ठेवलं. हंबीरराव मोहितेंना तिथं ठेवून दिलं आणि संभाजी महाराजांनी दुसरी चालाकी काय केली की आजूबाजूच्या सगळ्या खेड्यांमध्ये जाऊन कुत्र्यांना मटण चिकन टाकून आले, कोंबड्या टाकून आले. कारण की पूर्वीच्या काळामध्ये कुत्री ओरडली की लक्षात यायचे की कोणीतरी परदेशी आला. शिवाजी महाराजांनी कुत्र्यांना शांत करून टाकलं. त्याच्यानंतर संभाजी महाराजांनी 1000 मराठ्यांचं सैन्य सुरतवर पाठवलं. सुरतवर गेल्या गेल्या पूर्ण सुरतमध्ये हाहाकार मचला की बा मराठे सुरतवर आता युद्ध करणार, सुरतला पुन्हा लुटणार. आणि काकर खानाने काय केलं की आपल्या जवळच्या 3,000च्या सैन्यामधलं 1,500 सैन्य सुरतला पाठवलं. बहादूर खानाने औरंगाबादहून आपलं 2,000चं सैन्य सुरतला पाठवलं. आणि संभाजींना तर सुरतवर युद्ध करायचंच नव्हतं. त्यांनी रात्रीमध्ये पूर्ण बुऱ्हाणपूरवर हे केलं. काकर खानचा तिथं खत्मा झाला. पूर्ण मोगलांचं राज्य तिथं संपुष्टात आणलं. तिथं जागीर स्थापित केली. पूर्ण बुऱ्हाणपूर लुटलं. 10 कोटीच्या होना तिथं घेऊन संभाजी महाराजांनी आपलं सैन्य 5 दिशेने रायगडला पाठवलं. हे साध्य कशामुळे झालं की माणसांनी चालाकी दाखवली. त्यांनी समोरच्या माणसाची गाफिलचीतीचा फायदा घेतलेला आहे. आणि आयुष्यात मोठे होण्यासाठी या गोष्टी कराव्याच लागतात. सगळे समाज करतात तर ते वाईट नाही. मराठ्यांनी जर केलं तर काय वाईट आहे? करू शकता तुम्ही या सगळ्या गोष्टी. याच्यापासून तुम्हाला कोणी थांबवलेलं नाही आहे. सगळ्यात शेवटी विषयाला हात घालता घालता मी काही गोष्टी सांगू इच्छितो की संभाजी महाराजांचा मृत्यू हा इतिहासातला सगळ्यात मोठी गोष्ट आहे. या गोष्टीबद्दल वाईटही वाटावं लागतं आणि याच्यापासून खूप काही गोष्टी शिकायच्या सुद्धा असतात. एक 10 मिनिटाची मावळ्यांनी सवड द्यावी. विषय संपत आलेला आहे. इतक्या लवकर जर मावळे रणांगण सोडून गेलेले आहे तर मराठ्यांची येत्या 10 वर्षात काय दशा होईल हे मला लक्षात येईल. 10-अर्धा तास खुर्चीवर वक्त्याला ऐकू शकत नाही तो मराठ्याचं ध्येय साध्य करू शकत नाही असं मला वाटायला लागलं कुठं. संभाजी महाराजांचा मृत्यू ही खूप वेगळी घटना आहे. याचा खोलवर सगळ्या मराठ्यांनी अभ्यास करायला पाहिजे. याचं खरं जे चारित्र्य आहे ते समाजापुढे यायला पाहिजे. संभाजी महाराज जना म्हणून पर्यटन होती. ती भीमेकाठेच्या नदीवर बसली असताना तिच्या हाताला काही आतड्या लागल्या. तिला असं वाटलं की बाप खाटकाने काहीतरी बकरू कापलेलं आहे. तिने त्या आतड्यात फेकल्या दूर. पण 5च मिनिटात तिच्या लक्षात आलं
की बा या आतड्या ह्या माणसाच्या आहेत. तिच्या काळजात एकदम तीर चमकल्यासारखं झालं. तिला वाटलं की बा ह्या कातड्या तर कुणातरी माणसाच्या असल्या म्हणजे हा माणूस फक्त संभाजी महाराजच असू शकतो, कारण की इथं डेरे दाखल 5 लाख औरंगजेबाचे सैनिक आहे. संभाजी महाराजांना पकडण्याची तिला बातमी आली होती. तिने नदीचा काठ छानून काढला. तिला नदीच्या काठावर संभाजी महाराजांच्या चेहऱ्याचे कान, नाक, डोळे आणि चामडी अशी सापडली. ती लगेच गावात धावत गेली. गावात जाऊन तिने सगळ्यांना सांगितलं, पण गावातले पुरुष त्या गोष्टीला धजत नव्हते. त्यांना संभाजी महाराजाचा अंत्यसंस्कार करायला भीती वाटत होती. जना परिटींनी म्हणजे जन्या धोबींनी काय केलं, तिचं संभाजी महाराज शिवाजी महाराजावर तोंडात प्रेम होतं. तिने गावाची राधाई पाटलीन होती तिच्याकडे गेली. राधाई पाटलींनी गावातल्या सगळ्या स्त्रियांना तिथं गोळा केलं. सगळ्या स्त्रियांनी निश्चय केला की संभाजी महाराजांचा जो अंत्यसंस्कार आहे त्या सगळ्या स्त्रिया मिळूनच करतील. संभाजी महाराजांच्या प्रेताचे तुकडे सगळ्या स्त्रिया जमा करतील. म्हणून स्त्रिया संध्याकाळच्या सायंकाळच्या वेळी नदी किठाने निघाल्या, भीमा नदीच्या काठी निघाल्या, हातात मशाली घेऊन त्या निघाल्या. याच्यातनं एक गोष्ट मला सांगायची आहे, जे संभाजी महाराजांच्या चरित्रेवर लोकांनी शिंतोडे उडवले. ज्या माणसाच्या अंत्यसंस्काराला सगळ्या गावातल्या स्त्रिया जीवा धोक्यात टाकून जातात तो माणूस चरित्रवानच असतो. याच्या मोठं कोणतंही प्रूफ मला समाजाच्या पुढे ठेवायचं नाही आहे की संभाजी महाराज हे चरित्रहीन होते म्हणून. इतका चारित्रवान माणूस होता की सगळ्या स्त्रिया गेल्या. चारित्रहीन माणूस असता तो कोणतीही स्त्री त्याच्या अंत्यसंस्काराला गेली नसती. या सगळ्या स्त्रिया गेल्यानंतर गोरखनाथ म्हणून गावात ब्राह्मण होता, त्यांनी पुढाकार घेतला. ब्राह्मण पण चांगले होते बरं, सगळ्या ब्राह्मणांना शिव्या देऊ नका. गोरखनाथ ब्राह्मण तिथं गेला. त्याच्यासोबत गोविंद नाथ म्हणून, नाथ म्हणजे महार, त्यावेळेस बौद्ध समाजाच्या लोकांना महार म्हणायचे. की भाषणामध्ये म्हणून तो शब्द वापरतो, तो वापरायला नको. पण गोविंद हा राय अप्पा महार याचा भाऊ होता, तो पण तिथं गेला. आणि मग त्याच्यानंतरची सगळी पुरुष मंडळी तिथं आली. सगळ्या धनगर आणि बौद्ध समाजांनी संभाजी महाराजांचे शरीराचे तुकडे एकत्र केले. ते तुकडे सगळे शिवून त्यांनी तिथं आणले. आणि हा सगळ्यात मोठा उपकार मराठा समाज, ज्या स्वतःला मराठी समजतात, त्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे की बौद्ध समाजाने त्यांच्याबरोबर धनगर समाजाने केल्यावर हा मराठा समाजावर खूप मोठा उपकार आहे की त्यांनी संभाजी महाराजांच्या साठी अंत्यसंस्काराची सगळी तयारी केली. जागा सुद्धा कोणी दिली. गोविंद जो होता, गोविंद महार, राय अप्पा महारचा जो भाऊ होता, त्यांनी आपली जमीन तिथं त्याला दिली. म्हणजे किती त्यावेळेस समाज एकत्र होता याचं हे संभाजी महाराजांचं मृत्यू म्हणजे त्याचं एक खूप मोठं उदाहरण आहे. आज आपण जातीमध्ये तेली, तांबोळी, कोळी, माळी, ब्राह्मण, अग्रवाल, देशमुख, पाटील आणि कितीतरी जाती, मुसलमान म्हणजे इस्लाममध्ये जाती नाही आहे. आणि इकडे आपल्या इथं सरळ इस्लाममध्ये 1400 जाती दाखवलेल्या आहेत. बौद्ध समाजामध्ये जाती नाही आहे, पण त्यांच्या ती बुद्धिझममध्ये जातीच नाही आहे. कुठं जाती आहे? म्हणून एका स्वप्नाचा विचार त्यावेळेस संभाजी महाराजांनी केला होता, तो होता जातीविरहित समाज. आणि ह्या त्यांच्या मृत्यूहून हे सिद्ध होते. त्याच्यानंतर संभाजी महाराजांचा जो मृत्यू झाला याच्या संशोधनाचा सगळ्यात मोठा विषय जो मी संभाजी ब्रिगेडला सांगितलं की त्याच्यात हे करायचं. औरंगजेब हा त्याचा दुश्मन होता, हा राजकीय दुश्मन होता, हा जातीय दुश्मन नव्हता. ही एक गोष्ट सगळ्या मराठ्यांनी समजून घ्यायला पाहिजे. औरंगजेबाने निश्चितच संभाजी महाराजांना मारलं नाही अशातला विषय नाही आहे. पण संभाजी महाराजांना ज्या पद्धतीने मारलं त्याचा प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. इस्लाममध्ये मारण्याची पद्धत अगदी सोपी आहे, त्याला कलम म्हणतात. म्हणजे कोणी जर चोरी केली असेल तर त्याचे हात कलम करून टाकायचे, कोणी काही गुन्हा केला असेल तर त्याचे पाय कलम करून टाकायचे. आणि मृत्यूदंडाची शिक्षा सोपी होती की त्याची मान कलम करून टाकायची. संभाजी महाराजांचा जो मृत्यू झाला तो मनु पद्धतीने झालेला आहे. हे कोणाला माहीत आहे की मला माहीत नाही. हिंदू संस्कृतीमध्ये शिक्षा देण्याची पद्धत आहे की 5 इंद्रियांना त्रास दिला जातो. 5 इंद्रिय कोणते? समोरच्याची डोळे काढले जातात, कान काढलं जातं, नाक कापलं जातं, जीभ कापलं जातं आणि त्याची शरीराची चामडी सोडल्या जाते. ही पद्धत खूप जुनी आहे, लाखो वर्षापासून हिंदू धर्मात चालत होती. हळूहळू ती संपुष्टात लागली. पण ही जर संभाजी महाराजांमध्ये अवलंबून करण्यात आली होती तर मग ही औरंगजेबाला कोणी सांगितलं? औरंगजेब असा करू शकत नाही, कारण की तो सच्चा मुसलमान होता, तो इस्लामचा पाबंद होता. त्यांनी जर संभाजी महाराजांना मारायचं असतं तर त्यांनी त्यांची फक्त गर्दन कलम केली असती. हे जे काही घडलेलं आहे याचा अभ्यास आपल्याला करण्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे समाजातले जे अनिष्ट पायंडे आहेत ते दूर करण्यासाठी आपल्याला त्याच्यातनं साध्य होईल.
त्याच्यानंतर मी आजच्या आपल्या हिंदुस्थानाची परिस्थिती तुम्हाला सांगू इच्छितो आहे. पिशाला आवर घालताना शेवटचे दोनच माझ्या गोष्टी राहिलेल्या आहेत की हिंदू लोकांची जी आजची परिस्थिती आहे ती अशी का आहे, का हिंदुस्थान असा आहे, का आज आपण जातीमध्ये विखुरलेलो आहे, का आपण या विश्वावर आज राज्य करू शकत नाही. 1500 वर्षापूर्वी हजरत मोहम्मद पैगंबरचा एक चेला होता, त्याचं नाव बिन कासिम होता. अबू बकर म्हणून हजरत मोहम्मद पैगंबरच्या प्रेषितामधला एक प्रेषित होता. अबू बकरची इच्छा होती की बा काश्मीर आपल्या ताब्यात आलं पाहिजे. या अबू बकरनी बिन कासिम हा खूप मोठा योद्धा होता. बिन कासिमला 5 लाखाचं सैन्य घेऊन त्यांनी काश्मीरवर पाठवलं. बिन कासिमचंही मानावं लागेल, 14 वर्षाचा मुलगा 5 लाखाच्या सैन्याचा सेनापती म्हणून हिंदुस्थानच्या काश्मीरवर धडकला. काश्मीरमध्ये एक राजा होता, तो ब्राह्मण जातीचा होता आणि त्यांनी क्षत्रिय धर्म स्वीकारला होता. आणि त्या कनो राजांनी आणि या बिन कासिममध्ये युद्ध झालं. कनो राजांनी बिन कासिमच्या 5 लाख सैन्याच्या काश्मीर घाटीमध्ये रक्तरंजित युद्ध झालं. बिन कासिम हा हारला. बिन कासिमने तिथंच हार मानली. असं 3 वेळा घडलं. 3 वेळा बिन कासिमने 5 लाखाचं सैन्य आलं. 3 वेळा बिन कासिम या कनो राजाशी हारला. बिन कासिम वापिस चालला होता. तो मक्का मदिनाला वापिस जात असताना काश्मीरच्या एका शेतामध्ये बसला. शेतामध्ये बसला असताना हिरवगार शेत होतं, खूप चांगलं पीक तिथं आलेलं होतं. आणि ते पीक पाहून बिन कासिमनी त्याला काश्मीर सोडावं वाटत नव्हतं. पण त्याच्या आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या शेतामध्ये एक गुराखी बसलेला होता. तो भरपूर गाई म्हशी घेऊन त्या शेतामध्ये चालत होता. आणि बिन कासिमने त्याला विचारलं की हे काय आहे. तर त्या गोराख्याने उत्तर दिलं कि ये बोले खेत जो है बोले मेरे भाई का है बोले, ये अनाज बोले मेरे भाई का है बोले, ये फसल बोले मेरे भाई की है बोले, लेकिन ये गाय भैंस मेरी है बोले. आणि त्याच वेळेस बिन कासिमने ओळखलं जर हिंदुस्थान जर काबीज करायचं असेल तर हिंदूंची लढून नाही चालत, हिंदूला हिंदूंशीच लढवावं लागेल, त्याच्याशिवाय आपण हिंदुस्थानवर राज्य करू शकत नाही. त्यांनी लगेच युक्ती मांडली. त्यांनी युद्ध बंद करून टाकलं. त्यांनी कानव राजाच्या भावाला आमिष दिली की मी तुला राजा बनवतो. त्यांनी त्याच्या सरसेनापतीला आमिष दिली की मी तुला काश्मीरचा सेनापती बनवतो. आणि तिथंच युद्ध संपून गेलं आणि तिथंच इस्लामची भारतामध्ये एंट्री झाली. आणि तिथं बिन कासिम बिलकुल एका महिन्याच्या आत युद्ध हारला. आणि तो आलेल्या तिकडच्या परकीय मुसलमानांनी नाही हारला, पण हिंदुस्थानमधल्या आपल्या भावाच्या हातूनच तो हारला. आणि हेच मराठ्यांना शिकायचं आहे, हे हिंदुस्थानमधल्या माणसाला शिकायचं आहे. आणि मी हेच प्रत्येक महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला सांगतो की माझ्या पाया नका ओढू. माझ्या पाया ओढण्यामध्ये 2 गोष्टीचं नुकसान आहे. मलाही तुम्ही खाली खेचाल आणि माझे पाय ओढण्यासाठी तुम्हाला सुद्धा खाली बसावं लागेल. त्याच्यामुळे मी प्रत्येक संभाजी ब्रिगेडच्या वेळेला सांगतो की जर अभय पाटीलचे पाय खेचू नका, पण पाहिजे असेल तर माझ्या खांद्यावर पाय ठेवून वर चढा. कमीत कमी मी तरी खाली नाही जाणार आणि तुम्ही तरी वरती जासाल, असं मी सगळ्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना सांगतो. मराठ्यांची परिस्थिती कशी आहे? मराठ्यांची परिस्थिती सांगतो तुम्हाला की तुम्हाला एक वुल्फ असतो, एक लांडगा असतो, लांडग्याची एक जात असते, त्याला वुल्फ म्हणतात. ही मराठ्यांची परिस्थिती आहे सांगतो. म्हणजे कुत्र्याच्या जातीतला हा प्राणी आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये त्याचं बायफर्गेशन वुल्फ, जॅकल असं करत करत कुत्र्यांपर्यंत येतं. ह्या लांडग्यांचं एक खूप वैशिष्ट्य असतं. एखादं समजा जंगल असलं, समजा असं विचार करा की महाराष्ट्र इतकं मोठं जंगल, 500 स्क्वेअर किलोमीटरचं जर जंगल असेल आणि त्या जंगलामध्ये जर 10 लांडगे राहत असतील आणि ते जरी समजा 500 किलोमीटर दूर असले तरी ते एकामेकाच्या संपर्कात असतात. जर कुठंतरी जंगलामध्ये एखादा सिंह आजारी पडला तर ही सगळी लांडगी एकामेकाला मेसेज पाठवतात. आणि मेसेज पाठवून ती लांडगे 500 किलोमीटर 250 किलोमीटर किती दुरून असो बरोबर त्यांना समजतं. ते सगळ्याच्या सगळे 5-10 लांडगे बरोबर त्या सिंहाच्या जवळ इतकं अंतर कापून येतात. आणि सायन्सनी सुद्धा प्रूफ केलेलं आहे की जेव्हा ते सिंहाच्या जवळ पोहोचतात तर जे अंतर राहते कुत्र्यांमध्ये ते फक्त 5 मिनिटाचं राहते. म्हणजे मुंबईवरनं जर एखादा लांडगा निघाला आणि जर वाघ अकोल्यात आहे आणि नागपूरहून जर निघाला तर ते वाघाच्या जवळ पोहोचण्याचा फरक फक्त 5 मिनिटाचा असतो. इतकी त्यांच्यामध्ये त्या कुत्र्यांमध्ये एकी असते. म्हणून काय होतं माहीत आहे का की सगळे कुत्रे उठतात
आणि देवाच्याकडे जातात आणि ही कुत्रे देवाच्याकडे जाऊन काय म्हणतात की बा तुम्ही या लांडग्यांना इतकं चांगलं केलेलं आहे म्हणतात, त्यांचे तुम्ही देव आहेत, आमचे का देव नाही, आजपासून म्हणे तुम्ही आमचं देवत्व स्वीकारा. मग देव हो म्हणून टाकतो. 6 महिने या कुत्र्यांचा तो देव राहतो. 6 महिन्यानंतर तो देव काय करतो की कुत्र्यांना कंटाळून जातो. त्या कुत्र्यांना तो सोडून देतो. सोडून दिल्यानंतर कुत्रे पुन्हा त्या देवाच्याकडे जातात. देवाकडे गेल्यानंतर ते देवाला म्हणतात की बा तुम्ही त्या लांडग्यांचे देव होते, आमचं देवत्व फक्त 6 महिने सोडलं धरलं म्हणे, 6 महिन्यानंतर सोडून दिलं तर असं का म्हणे. म्हणून तो देव त्यांना सांगतो की लांडगे सगळे एकसारखे राहतात, एकसारखे वागतात, एकसारखे विचार आहेत. तुमच्या कुत्र्यांचा मोठा प्रॉब्लेम आहे म्हणे. कोणी काळा, कोणी गोरा, कोणाला शेपटी आहे तर कोणाला शेपटी नाही म्हणे, कोणाला केस आहेत तर कोणाला केस नाही, कोणाचे कान खाली तर कोणाचे कान वरती म्हणे. या गल्लीतला कुत्रा त्या गल्लीत गेला तर ते सगळे त्याच्या अंगावर जातात, त्या गल्लीतला कुत्रा या गल्लीत गेला तर सगळे त्याच्या मेका अंगावर जातात. हीच परिस्थिती पूर्ण हिंदुस्थानाची आहे. बिहारी महाराष्ट्रात